स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून 3 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. 30 एप्रिल रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक उद्योग भवन परिसरात सापळा रचून बसलं होतं. त्यावेळी एक संशयित इसम विना नंबर प्लेटची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल घेऊन उभा असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतला. चौकशीत आरोपीने आपलं नाव विनायक बजरंग खुटाळे, वय वर्ष 32, राहणार अभिनंदन कॉलनी, शिंदेमाळा, सांगली असं सांगितलं. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्याने भवान हॉस्पिटल समोरून एका मोटारसायकल चोरी केल्याचं तसेच सांगलीवाडी व मिरज एसटी स्टँड परिसरातून आणखी 2 मोटारसायकली चोरल्याचं मान्य केलं. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण 3 मोटारसायकली पंचासमक्ष जप्त केल्या. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.